मुक्ताईनगर मधील कोथळी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शेवटच्या एका तासात मोठा राडा. मतदाराला मारहाण केल्याचा मतदाराचा आरोप. मतदान केंद्रावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली भेट. नगर परिषद निवडणूक 2025 ची मतदान प्रक्रिया काल पार पडली. शेवटच्या एका तासामध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील कोथळी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या केंद्रावर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना माहिती मिळताच त्यांनी कोथळी येथील मतदान केंद्रावर भेट दिली. यावेळेस मतदान केंद्रावरील तणावाचं वातावरण झालं होतं. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला असून पोलिसांनी हस्तक्षेप करत झालेला वाद शांत केला. घडलेल्या घटनेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात असून पुढील तपास पोलीस करतायत. मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सदस्य आहेत अल्पसंख्याक मोर्चाच्या आणि अल्पसंख्याक मोर्चा सदस्य असल्या कारणाने आम्ही सकाळपासून निवांत वोटिंग काढतो आहे. निवांत वोटिंग काढत असताना माननीय आमदार 3:30 वाजता आतमध्ये आले. 3:30 वाजता आत आल्यानंतर आम्ही तक्रार केली रक्षाताई खडसेकडे. आम्ही सर्वांना तक्रार केली. थांबा एक मिनिट. आम्ही माझ्याकडे व्हिडिओ आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्हिडिओ निकाल. व्हिडिओ निकाल. व्हिडिओ विषय असा आहे. एक मिनिट. मी मतदान करत असताना शेवटचा मतदान होता. माझा शेवटचा मतदान होता. हॅलो एक मतदान करत असताना अरे रुकना अमीन. हा माझा भाऊ आहे सक्का अमीन खान. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहेत आणि याचा शेवटचा मतदान असताना तिथून चंदू भाऊ इथून येत असताना तिथं पुढे शिवसैनिकांनी ओरडा केली. मी त्यांना एक मिनिट थांबा. मी त्यांना थांबायला सांगितलं. आमदार आले. आमदार माझ्याशी बोलत असताना तिथून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमला केला. मला इथं मारला बघा जोरात. हे बघा किती जोरात मला लागलेला आहे. मला ओळख होते बघा. माझे कपडे फाटले. 100 200 500 लोक ओरडत होते. हे शिवसैनिक आहे. हे बाळासाहेब साहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंड लोक आहे? हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडे आहे? हे शासनाने ज्या व्यक्तीने मला मारहाण केलेली आहे त्याला अटक करावी. मी त्या व्यक्तीला ओळखतो. आरोप केलेला आहे की आपण जे बूथ क्रमांकामध्ये घुसून या ठिकाणी आपण माझा वोटिंग होता. मी सकाळी वोटिंग केलेला पहिला वोटिंग आहे माझा. आपण सीसी फुटेज चेक करा. सीसी फुटेज चेक केल्यानंतर माझा एकटा वोटिंग होता आणि मला मारला. 100 200 लोक का मारला? माझा नाव सरपंच कार्यकर्त्यांना होतोय. ताई काय सांगा? हे आता मला असं वाटतं तुम्हीच बघितलं पाहिजे की कशा पद्धतीची दडपशाही चालू आहे. दुपारपासून तुम्ही सगळी मीडिया इथे आहे. इतकी दादागिरी कुठे चालते का? आणि ह्या संदर्भात आम्ही सगळेच ह्या चौकशीचे आदेश आम्ही करायला लावू आणि निवडणुकी आयोगाला पण हे सगळं कळवलं जाईल. माझं ते बघितलं पाहिजे ना की बाबा की कालपर्यंत त्यांची जाऊन पाया धरत होते मतदानासाठी. आज त्यांचं काम. लोकनायक न्यूज